जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास दुसरा सर्वज्ञ संग निरूपणाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ नेनपणे झाले ते झाले ते होऊन गेले जाणतेपणे वर्तले पाहिजे ने मस्त जाणत्याची संगती धरावी जाणत्याची सेवा करावी जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू श्रीराम समर्थ. श्री समर्थांनी दशक 18वा ज्याचं नाव आहे बहुजनसी आणि त्यामधील समास दुसरा ज्याचं नाव दिलेलं आहे समर्थांनी सर्वज्ञ संग निरूपण नाम या समासाचं विवरण आपण आजपासून करत आहोत. श्रीराम समर्थ. नेनपणे झाले ते होऊन गेले जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. श्री समर्थांनी आजपासून सर्वज्ञ संग निरूपण हा समास आपल्याला विवरण करायला घेतलेला आहे आणि या सर्वज्ञ संग निरूपण या समासामध्ये श्री समर्थांनी सर्वज्ञाची आपण कास धरा असा आग्रह धरलेला आहे. आता सर्वज्ञ म्हणजे कोण हो? सर्वज्ञ म्हणजे ज्याला कळते आहे, ज्याला सगळं समजतं आहे, ज्याला सगळं येतं आहे, ज्याला वळलेलं आहे. मग ज्याला कळतं त्याच्याकडे शिका, ज्याला वळलं त्याचे पाय धरा. आणि म्हणून कोणाची संगती धरायची आहे हे सगळं कोणाला कळलेलं आहे, कोणाला वळलेलं आहे, कोणाकडून आपल्याला शिकायचं आहे ते कोणाकडून जाणत्याकडून शिकायचं आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की जाणत्याची संगती धरावी असं समर्थांनी विशेष करून या समासामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे नेनपणे झाले ते होऊन गेले जाणतेपणे वर्तले पाहिजे ने मस्त. मग नेणतेपणाने जे झालं आहे नेणतेपणाने जे झालं आणि होऊनही गेलं पण आता तरी जाणतेपणानं आपण वागलं पाहिजे. कारण समर्थ म्हणतात आहे झाले ते होऊन गेले म्हणजे मी आजपर्यंत काही केलं नाही. काही लोकांना असं वाटत असतं की मी आजपर्यंत काहीही केलेलं नाही हो, आयुष्य माझं असंच निघून गेलं, एवढं मोठं आयुष्य मी असंच घालवलं, माझ्या आयुष्यात मी काहीच केलेलं नाही, आयुष्य माझं एवढं निघून गेलं, माझ्याकडून काहीच घडलं नाही. ते लोक आता नाराज होऊन बसतात, त्यांच्यामध्ये एक न्यूनगंडत्व निर्माण होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात गेल्याची काय चिंता करता, आता जो काळ राहिलेला आहे तोही काही कमी नाही आहे. म्हणजे माणसाचा जो काही काळ राहिलेला आहे तो कमी आहे का? नाही. गेलं त्याला रडून बसू नका, जे आहे त्याचं सोनं करा. गेलेलं त्या गोष्टींना रडून काही उपयोग नाही. जे आपल्यात आता आपल्याकडे आहे म्हणजे जे आपल्याकडे आता आहे, आपल्याकडे जे आता उरलं आहे त्याचा आता विचार करा, त्याविषयी आता विचार करा. कारण जे गेलेलं आहे ते गेलं. अजूनपर्यंत आपण भगवंताची भक्ती का नाही केली? हा मनुष्य देह आपल्या सद्गुरूंनी, आपल्या परमेश्वराने, आपल्या ईश्वराने एवढा मोठा उत्तमाचा देह आपल्याला दिलेला आहे, तरी सुद्धा माझ्या देहाकडून एवढी वर्ष मी का नाही केली भगवत भक्ती? का भगवंताचं स्मरण माझ्या तोंडातून, माझ्या वाणीतून का नाही झालं? म्हणून आता पश्चाताप करत बसू नका. नाही झालं ना, नाही बुद्धी झाली, नाही वाटलं करावंसं, मान्य आहे. परंतु आता जो काही वेळ मिळालेला आहे तो सार्थकी करा, तो त्याच्या दुप्पट करा. तो वेळ जे मिळालेला आहे त्या वेळामध्ये जेवढं तुम्हाला एवढ्या मोठ्या वेळामध्ये मिळालं नाही तेवढं तुम्ही या छोट्या वेळामध्ये सगळं सार्थक करून ठेवा. म्हणून सांगितलंय झाले ते होऊन गेलं, मी आजपर्यंत काही नाही केलं असा काही म्हणत बसू नका. कारण आता राहिलेला वेळ आहे तो तुमचाच आहे, नाराज होऊन बसू नका. मग त्याच्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी येते, न्यूनगंडत्व आपल्यामध्ये निर्माण होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात गेल्याची काय चिंता करता, आता जो काळ राहिलेला आहे तो काही कमी नाही आहे. माणसाच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी खूप काळ लागतो असं अजिबात नाही. माणसाच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी खूप काळ लागतो का हो? नाही. ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. ज्याने ठरवलं की मी आजपासून मला सुधरवण्याचं काम करणार आहे तर तो स्वतःला सुधरवू शकतो, स्वतःमध्ये बदल करू शकतो. परंतु समर्थ म्हणतात आहे दुसऱ्यामध्ये का अडकावं माणसाने? मग माझ्याकडे जे आहे त्याचं मी आता सोनं करणार आहे. मग माणसाच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी खूप काळ लागतो आहे असं अजिबात नाही. कारण तो एका क्षणामध्ये आपला उद्धार होणार आहे. जशी गंगा ही सागराला मिळण्यासाठी, ती सागर होण्यासाठी कितीसा वेळ लागतो सांगा बरं?
मग ज्या क्षणी ती गंगा सागराला मिळते आहे त्या क्षणी ती सागर रूप होते आहे. त्याप्रमाणे या जीवाला परमात्म्यामध्ये विलीन करण्यासाठी कितीसा वेळ लागणार आहे. ज्या क्षणी तो विलीन होईल त्याप्रमाणे तो परमात्मा होऊन जाणार आहे. आणि म्हणून आमचा जीव परमात्मा स्वरूप आहे ते जाणण्यासाठी फार काळाची गरज नाही आहे. मग जे झालेलं आहे ना, फार काळाची गरज आहे का? नाही. मग जे झालेलं आहे आजपर्यंत आम्ही करायला पाहिजे होतं ते नाही केलं, मान्य आहे. म्हणून रडत बसू नका. आणि रडत बसण्यापेक्षा जो काही वेळ आमच्या हातात आहे त्याचा सदुपयोग कसा करता येईल आणि सदुपयोग कसा करता आला पाहिजे. माणसं म्हणतात इतके दिवस आम्ही केलं नाही, आता तरी करून काय फायदा आहे, असं म्हणून चालणार नाही. जाऊ द्या, आता काहीच करायचं नाही. आता आमच्याकडे काय होणार आहे, आमच्याकडून आता काय होणार आहे, आमच्याकडनं आता काय होणार आहे. डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, पायाने चालवत नाही, मुखाने बोलवत नाही. आता काय होणार आहे आमच्याकडनं. पूर्ण तारुण्य आमचं त्याच्यामध्ये निघून गेलं. म्हणजे बालपण गेलं, तारुण्य पण गेलं, सगळं काही चांगली आयुष्य जे होतं, ज्यावेळी दिसत होतं, ज्यावेळी आपण पाहत होतो, ज्यावेळी आपण बागडत होतो, ज्यावेळी पायाने चालवत होतं, बोलू येत होतं, ऐकू येत होतं, त्यावेळी मात्र आपण एवढं सगळं केलं नाही. आता काय जमणार आहे. आता काही ऐकू येत नाही, बोलता येत नाही. मग आता काय होणार आहे. आता आमच्याकडे चालवत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, आता काय होणार आहे. मग समर्थ म्हणतात आहे की आता तरी आम्ही तीर्थाटन करू शकणार आहे का. आम्ही का आता उभं राहून कीर्तन करू शकणार आहे का. नाही. आम्ही काय लोकांना मार्गदर्शन करू शकणार आहे का. आम्ही काय आता ग्रंथ वाचू शकणार आहे का. नाना प्रकारे कुठले तरी त्यांच्या मनामध्ये न्यूनगंडत्व असतं असं समर्थ म्हणतात. आणि तो सगळ्या न्यूनगंडत्वाचा भाग बाजूला टाका. कारण समर्थ म्हणतात आहे, कारण आपल्याला वाटतं बालपण गेलं, तरुणपण गेलं, तरुणपणात वाटतं म्हातारपणी करू, परंतु असं बघता बघता वेळ निघून गेली आणि कधी म्हातारपण येऊन आपल्या दाराशी ठोकलं काही माहीत नाही. दाराशी येऊन टाकलेलं आहे, म्हातारपण सुरू झालेलं आहे आणि सगळं आयुष्य त्याच्यातच गेलं आपलं बालपणा आणि तारुण्यामध्ये. आता काही दिसत नाही, बोलता येत नाही, चालवत नाही, ऐकवत नाही, तरी सुद्धा आता समर्थ म्हणतात न्यूनगंडत्व आणू नका, आता नाराज होऊ नका. मग झाले तर झालं, सांगितले समर्थांनी, म्हणून सुरुवातीचीच होवी दिलेली आहे. नेनपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले. म्हणजे जे झालं आहे ते होऊन गेलं, त्याला काहीच आता पर्याय नाही. जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. मग झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. आता आजपासून तरी जाणतेपणाने वागा. म्हणजे आपल्याकडून जे काही झालं आहे ते आपल्या हातातून निसटून गेलेलं आहे. आता तरी शहाणं व्हा. आता गेलंय ना ते जाऊ द्या, परंतु आता त्याचं दुःख मानत बसू नका. आता गेलंय ते जाऊ द्या, आता तुम्ही काय व्हा, शाने व्हा असं सांगितलेलं आहे. आता आजपासून तरी जाणतेपणाने वागा. काही लोकांना अशाच प्रकारचं फ्रस्ट्रेशन येतं की अरे बाबा तुला घडलं नाही, ते तुला कळलं असेल तर आतापासून सुरुवात कर, म्हणजे तरी पण प्राप्त होईल. लोकांना आळस करायचा असेल तर त्याला नाना प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या करता येतात. त्याने आयुष्यभर नोकरी केली, मी काहीच कमवलं नाही, आता शेवटच्या 5 वर्षात काय होणार आहे. अशीच एक गोष्ट होती हो. आणि 3 मित्र अमेरिकेला गेले. कुठे गेले? अमेरिकेला, विदेशामध्ये गेले फिरण्याच्या निमित्ताने. हो, फिरायला गेलेले ते, फिरण्याच्या निमित्ताने गेले. तिथे 2 वर्ष राहणार होते. किती वर्ष? 3 वर्षासाठी ते फिरायला गेले. मग 2 वर्ष तिनं राहणार होते. दुसरा मित्र 6 महिने, म्हणजे दुसरा जो मित्र होता तो 6 महिने राहणार होता. तिसरा मित्र होता तो 15 दिवस राहणार होता. पण ते गेले तिन्ही बरोबरच, म्हणजे सोबतच गेले. 1-2 वर्ष राहणार होता, एक मित्र तिथे 2 वर्ष राहणार होता, दुसरा मित्र 6 महिने राहणार होता आणि तिसरा मित्र जो होता तो 15 दिवस राहणार होता. पण ते गेले तिन्ही बरोबरच, 3 जण सोबतच गेलेले होते, मागे पुढे कोणी गेलेलं नाही. मग आता ज्याला तिथे 2 वर्ष राहायचं होतं त्याच्या मनात आलं की आपल्याला या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. हा विदेश आहे ना, मी विदेशी फिरायला आलेलो आहे. मग आता मी 2 वर्ष राहणार आहे, तर मग मी सगळ्या गोष्टी इथल्या पाहणार आहे आणि मला पाहायच्या आहेत. इथे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत. म्हणून त्याने विचार केला की 2 वर्ष आपल्या हातात आहेत. केवढा मोठा काळ आहे, काय गडबड आहे पाहायची. आज नाही उद्या पाहू.
पण दुसरा मित्र म्हणाला की मग आपल्याजवळ तेवढा वेळ नाही आहे, आपण काही पाहिलं पाहिजे, कारण त्याच्या हातात 6 महिनेच होते. त्यामुळे 6 महिने काही थोडा वेळ का, भरपूर मोठा वेळ आहे. त्याने सुद्धा काही पाहण्यासाठी प्रयत्न केला. पण तिसरा जो मित्र होता त्याच्याजवळ फक्त किती दिवस होते, 15 दिवस, कारण तो 15 दिवसांसाठीच आलेला होता. तो म्हणाला 15 दिवस माझ्या हातात आहेत, फार दिवस माझ्या हातात नाहीच आहेत, भराभर पाहून घेतो, जेवढं जमेल तेवढं करतो. जेव्हा तिन्ही मित्रांची मुलाखत घेण्यात आली तेव्हा तिन्ही मित्रांना विचारलं की तुमचं तुम्ही ज्या ठिकाणी गेले तो भाग तुम्ही कितीसा पाहिला. तर तो 2 वर्ष राहणारा म्हणाला की मी 10% पाहिली. अमेरिका मी किती, 10% पाहिली. दुसऱ्याला विचारलं की तू किती पाहिली, 6 महिने राहणाऱ्याला त्याने त्याच्यापेक्षा जास्त सांगितली, 25% पाहिली. आणि 15 दिवस राहणारा होता जो गृहस्थ होता तो म्हणाला मी सगळी ठिकाणं पाहिली, आता मी नाही गेलो तरीही चालेल. म्हणजे त्याने काय केलं, व्यवस्थित अगदी त्या कमी दिवसांमध्ये ते 15 दिवस सगळे पणाला लावले. म्हणजे 15 दिवसही तो उत्तमरित्या फिरवून घेतलं त्याने जेवढं बघता येईल तेवढं सगळं बघितलं, जेणेकरून त्याला माहीत होतं आता पुन्हा जरी मी फिरायला नाही आलो तरी काही हरकत नाही, कारण माझ्याकडे आत्ता कालावधी कमी आहे, त्या कालावधी मला सगळं काही बघून घ्यायचं आहे, फिरून घ्यायचं आहे. याचा अर्थ असा आहे की वेळ कमी आहे, मग आम्ही घाई जास्त केली पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. वेळ कमी आहे तर घाई जास्त केली पाहिजे आपण, मग आम्ही जास्त घाई केली पाहिजे ना. मग आता काही करा, जवळी करा, जव तो काळ आहे दुरी, काय म्हटलंय, जव तो काळ आहे दुरी, जोपर्यंत आमचा काळ दूर आहे तोपर्यंत घाई करा आणि लवकरात लवकर पाहून घ्या, सगळा आनंद बघून घ्या. ती अमेरिका नाही हो, ही अमेरिका, दृश्य जगातली अमेरिका बघा, ही अमेरिका. म्हणजे आपलं काही जे आहे ते राहिलेलं आहे ते सगळं आपल्याला करायचं आहे. आपल्याकडे खूप दिवस कमी आहेत, आपल्याला सगळं बघून जायचं आहे. जे परमेश्वराने निर्माण केलेले आहे त्यासाठी सगळ्यासाठी आपल्याला त्या परमेश्वराची धन्यता ठेवायची आहे, कारण परमेश्वराने एवढं सुंदर जग निर्माण केलेलं आहे, एवढी सुंदर पृथ्वी तयार केलेली आहे, एवढा सुंदर देह त्याने तयार केलेला आहे. मग सगळं मला या ठिकाणाहून 15 दिवसात सगळं बघून जायचं आहे. म्हणजे त्याचाच अर्थ की माझ्या आयुष्याचा काही भरोसा नाही, मी आज आहे तर उद्या नाही, मी आज असेन आणि उद्या नसेल, काही सांगता येत नाही. म्हणून जेवढं काही करायचं आहे मला ते आताच केलं पाहिजे, कारण आताची घडी मला सार्थकी करायची आहे, कारण दुसरा दिवस उजडेल याची मला वाट बघायची नाही, कारण कधी कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येणार नाही. म्हणून समर्थांनी म्हटलंय, याची देही याची डोळा, मला पाहायचा आहे, पाहिन मी माझ्या मृत्यूचा सोहळा. मग आमचा काळ जो थोडा राहिला आहे, चांगला करायच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या राहिलेल्या आहेत त्या करून टाकल्या पाहिजेत. तीर्थयात्रा भेटली की सगळं करून टाका, स्वतःची गाडी करा, फिरून या सगळीकडे. नामस्मरण करायचं राहिलं असेल, रोज 1 माळ करून आयुष्यभर नामस्मरण करणारी लोक आहेत, त्यांचा कितीसा जप होतो याचं कॅल्क्युलेशन करा. आणि एका बैठकीमध्ये ते 2-2 तास साधना करतात, ते नामजप घेतात, त्यांचा जप किती होतो ते पहा. 100 रुपये महिन्याला जमा करणारी लोक 5 वर्षात किती रुपये जमा करतील हो ते सांगा. आणि दररोज 2000 रुपये जमा करणारी लोक 5 वर्षात किती रुपये जमा करतील तेही सांगा, मग तुम्हाला समजेल. अर्थात ज्याचा कालखंड कमी आहे परंतु त्याने जास्त बेदमी केलेली आहे, त्याचा साठा जास्त दिसणार आहे. तसं आमच्याजवळ जर वेळ कमी आहे, कारण आमचा वेळ कधी संपणार आहे हे कोणालाच ज्ञात नाही, ते बालकालाही ज्ञात नाही आहे ते आपण किती वर्ष राहणार, ते तरुणालाही सांगता येत नाही की आपण किती वर्ष राहणार आहे, आणि ते म्हाताऱ्यालाही सांगता येत नाही, कारण म्हातारी माणसं कायम राहतात, म्हातारी माणसं कायम, आणि तरुण लोक निघून जातात. म्हणून समर्थ म्हणतात की यमयातनेचा झोला कळणे कठीण आहे, तो येणारा आहे. आणि म्हणून जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत लगबग करा, सावध व्हा. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात आहे की जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. म्हणजे समर्थ सांगत आहेत की तोपर्यंत लगबग करा, जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत लगबग करा आणि सावध व्हा सांगतात आहे. लगबग करा म्हणजे तुम्हाला जेवढा तुमचा वेळ सार्थकी लावता येईल तेवढा आपला वेळ आपल्याला सार्थकी लावता आला पाहिजे.
या जन्माला येऊन आपल्याला जन्माचं सार्थक करायचं आहे, आपल्या पूर्वजांचं सार्थक करायचं आहे, आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करायचं आहे, आपल्या सद्गुरूंचं, आपल्या परमेश्वराचं ध्यान आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून म्हटलं याची देही याची डोळा, इथंच सगळं पाहायचं आहे. मृत्यूनंतर काहीच नाही, जे काही आहे ते इथेच आहे, इथेच करायचं आहे, इथेच भरायचं आहे. कर्म करताना सुद्धा यथासांग कर्म आपल्याला करता आली पाहिजेत. कारण हा मनुष्य देह जो मिळालेला आहे, हा देहरूपी जी गाडी आहे, ती मनुष्य देह जो मिळालेला आहे तो एकदाच मिळालेला आहे. मग या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपल्याला अडकायचं नाही, यातून आपल्याला काय व्हायची, सुटका करायची आहे. आणि म्हणून आपल्याला काय व्हायचंय, जाणतं व्हायचं आहे. जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. आता तुम्ही जाणते झाला आहात ना, मग आता मला कळले ना का मुलांना आई वडील पहिल्या वर्गापासून अभ्यासाच्या मागे का लागतात. पण जेव्हा त्याला जाण येते त्याच्यानंतर त्याला कधी म्हणावं लागत नाही की पहाटे अभ्यासाला उठ, त्याला कधी म्हणावं लागत नाही की पुस्तक हातात घे, त्याला कधी म्हणावं लागत नाही की तू परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित कर. ते बरोबर करतात. ज्यावेळी लहानपणी आपण त्यांना सवय लावतो, लहानपणी आपण त्याला बोलतो की तुला अभ्यास करायचा आहे, या वेळेत तू बसलाच पाहिजे. संध्याकाळी समर्थ म्हणतात आहे की जसं आपण एखाद्या मुलांना आपले आई वडील सांगत असतात बघा, संध्याकाळ झाली की काय करायचं, देवाला दिवाबत्ती, हातपाय स्वच्छ धुवून देवाला दिवाबत्ती करून शुभंकरोती म्हणून नंतर अभ्यासाला बसायचं. मग नंतर रात्री झोपताना 9, 9:30, 10 वाजले की जेवायचं आणि झोपी जायचं. म्हणजे त्याचा तो नित्यक्रम आहे, तो कायम आहे. सकाळी उठल्यानंतर काय ते त्याचे प्राथमिक विधी ज्या आहेत त्या करणे, मग आंघोळ करणे, सगळं काही केल्यानंतर देवाची पूजा करणं आणि मग आपण अभ्यास करणे. नंतर थोडा वेळ शाळेत जायच्या टायमिंगला शाळेत जाणं. म्हणजे त्याला अभ्यासाची आवड लागलेली आहे, अभ्यासाला बसायचं आहे. त्याला वेळ माहीत आहे, कारण त्याला रोज त्या टायमिंगला बसावं लागत आहे. म्हणून त्याला कधी म्हणावं लागत नाही की तू आता अभ्यासाला बस. तो मोठा झाला की बरोबर तो आपल्या अभ्यासाला बसतो आहे, व्यवस्थित अभ्यास करतो आहे. ते बरोबर करतात, कारण तिथे जाणपण आलेलं आहे. जोपर्यंत जाणपण आलं नाही तोपर्यंत त्याला जाग करावं लागतं. म्हणजे झोपलेल्याला जाग करायची गरज असते. सांगितले, झोपलेल्याला काय करायला पाहिजे, जाग करायला पाहिजे. त्याला जाग करायची गरज असते. एकदा का तो जागा झाला, झोपलेल्याला जाग करायची गरज आहे. एकदा का जागा झाला की उठायला तो तयारच आहे. मग काय त्याला जाग करायचं. तसं आम्ही जर खरे जागे झालो असू तर आम्हाला काही वेळ लागणार नाही ती गोष्ट प्राप्त करायला. म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्याची संगती धरावी. काय म्हटलेलं आहे, खूप उत्तम अशी ओवी आहे. जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. म्हणजे जाणत्याची संगत धरायला सांगितलेले आहे, जाणत्याची सेवा करायची आहे आणि जाणत्याच्या संगतीला राहून हळूहळू जाणत्याची सद्बुद्धी पण घ्यायची आहे. आणि म्हणून सांगितलंय, म्हणून असा जो जाणता आहे, जो मुळात जागा आहे. कसा आहे, मुळात जागा आहे. जो मुळात जागा आहे त्याच्याबरोबर राहा, म्हणजे भय दूर होईल. जाणता या शब्दाचा अर्थ आहे त्याला त्या गोष्टीची जाण आलेली आहे. आपण म्हणतो त्याला जाण आलेली आहे, त्याला जाणीव झालेली आहे, त्याला आता कळलेलं आहे. मग असा जाणता जो आहे त्याच्याबरोबर राहा. लहान मुलांना आपण कसं म्हणतो, अरे तो मुलगा हुशार आहे, तो अभ्यासू आहे, तो रोज अभ्यास करतो आहे, त्याला आपल्या प्रगतीची जाण आहे, तू त्याच्याबरोबर राहत जा. म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. अशा प्रकारे जे खरे शहाणे लोक आहेत, जे जाणते लोक आहेत, अशा लोकांची तुम्ही संगती धरली पाहिजे. त्याला सुसंगती म्हटलं आहे. म्हणून म्हटलंय, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. काय म्हटलंय, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. दुसरं काय आहे हो जीवनामध्ये, या दोनच गोष्टी आपण खऱ्या अर्थाने केल्या तर बाकी काही करायचं नाही. सुसंगती सदा घडायला पाहिजे, चांगली संगत आपल्याला नेहमी घडली पाहिजे. म्हणून म्हटलंय, सुसंगती सदा घडो.
आणि सृजन वाक्य कानी पडो. म्हणून समर्थ म्हणतात संगती चांगली घडली पाहिजे. संगती चांगली घडली की बरोबर त्यांच्या बरोबर राहून राहून आपल्या कानावर काय होतात, चांगल्या गोष्टी पडतात आणि हळूहळू त्या कानांना, आपल्या त्या कानांना सवय होते ते चांगल्या गोष्टी ऐकण्याची आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर राहून राहून आपल्या कानावर चांगल्या गोष्टी आपोआप पडतात. जे संतांच्या सोबत राहतात ना, त्यांना काही नाही वाचलं तरी त्यांना संतांच्या चित्राकडे पाहून, त्यांच्या आचरणाकडे पाहून अर्ध्या गोष्टी ते शिकता येतात. ते तिथे शिकतातच. त्यांच्याकडे पाहून, त्यांच्या सहवासात राहून, संतांसोबत राहून राहून ते कधी संतमय होतात, कधी संतांसारखे होऊन जातात, कधी त्यांच्याकडे ते संतांचे गुण येतात, हे त्यांना त्यांचंच कळत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की ज्याच्या सोबत आपण राहू त्याच्यासारखे आपण बोलायला लागू. जसं म्हणतात बघा, जसे आपले शिक्षक असतात, शाळेत शिकवताना एखाद्या शिक्षिका असतील, एखादे शिक्षक असतील, तर बघा आपल्याला त्यांची चालायची पद्धत, त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांची सगळ्यांशी गोडी गुलाबीने सगळ्यांना उत्तमरित्या सांगण्याची पद्धत, अगदी शेवटच्या बेंचपर्यंत जाऊन त्या मुलाला समजलं पाहिजे अशी त्यांची जी तळमळ आहे, इतर लोकांशी त्यांचा व्यवहार, म्हणजे हे सगळं आपण बघत असतो. आणि एखादे टीचर आपल्याला आदर्श वाटले की आपण म्हणतो त्या शिक्षकांसारखा मी होणार आहे, त्या गुरुजींसारखा मला व्हायचं आहे, त्या बाईंसारखं मला व्हायचं आहे, ते माझे आदर्श आहेत. म्हणजे काय होतं, ज्याच्या संगतीत आपण, म्हणून चांगल्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. म्हणून कसा व्यवहार आहे, ते कसे बोलतात आहे, कसं चालतात आहे, मग कसं जप करतात आहे, सगळं आपण त्यांचं काय करतो, निरीक्षण करतो आणि त्याप्रमाणे आपण वागत असतो. म्हणजे चांगल्याची संगत धरली तर आपण चांगलेच घडणार आहोत. मग आयुष्यात संगत खूप महत्त्वाची आहे. म्हणून चांगली मुलं आता बिघडायला लागली एकामेकाच्या नादाला लागून. मुलं जाऊन एखादा आंबा जर नासका असेल तर त्या पेटीमधले इतर सुद्धा आंबे ते काय करतो, नासवतो. म्हणजे काय म्हटलेलं आहे, नासक करतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की संगती कशी धरायची आहे, संगती आपल्याला उत्तम धरायची आहे. सगळ्यात संगत आपली महत्त्वाची आहे. जर आपली संगत चांगली असेल तर आपलं सगळं उत्तम होणार आहे. मग संगतच आपली जर चांगली नसेल, संगतच आपण जर व्यवस्थित निवडलेली नसेल, तर मग आपल्या आयुष्याचं कसं होईल, सोनं नाही होणार सोनं. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, आयुष्याचं सोनं करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची आपली संगत आहे. आपण कोणासोबत बसतोय, कोणासोबत उठतोय, कसं वागतोय, म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण बघितलं पाहिजे की त्याची वागणूक कशी आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्याशी संगती केली पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने पुढे की संगती चांगली घडावी की त्यांच्याबरोबर राहून राहून आपल्या कानावर चांगलंच गोष्टी येतील. आचरणाकडे पाहून आपण तसं वागायला सुद्धा लागतो. म्हणजे सगळं मला पाहायला मिळतंय. पूजा करत असताना मी फक्त मूर्ती नाही, तर तो प्रत्यक्ष, म्हणजे तो फक्त काय, ती फक्त मूर्ती नाही, तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे, ते प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्र आहेत असं म्हणून त्यांची पूजा करायची. गंध लावताना सुद्धा अशा प्रकारे गंध लावत होते. काय करायचे, गंध लावताना अशा प्रकारचे लावत की ते बरोबर त्यांच्या कपाळालाच लागेल. आपण मूर्तीला लावतो असे आपण समजून, कधी त्यांच्या डोळ्याला लागेल, कधी त्यांच्या कानावर लागेल. मूर्ती छोटीशी आहे, तुमचं बोट मोठं आहे, गंध कुठे लागेल याचा काही अंदाज नाही. आपल्याला जर आपल्या डोक्याला गंध लावायचा असेल तर डोक्यालाच लावणार, नाही का, की डोळ्याला लावणार की नाकाला लावणार. जरा लागलं इकडे तिकडे तर आपण लगेच आपण रुमालाने पुसून काढतो. आपला छोटा मुलगा असेल तर बघा, आपली मुलं असतील तर त्या छोट्या मुलाला सुद्धा आपण ज्यावेळी स्मरण लावतो, ज्यावेळी टीका लावतो, त्यावेळी काय करतो, टीका लावला आणि इकडे तिकडे जर कुठं जरासा झाला तरी तो काय करतो, तू आई बरोबर लावलेलं नाही, तुला काही बरोबर लावता येत नाही, तो सहज रुमाल घेतो लगेच आणि बाजूचं जे आहे ते पुसून काढतो आणि आपण पुन्हा लावतो. जर ते बाजूला जर पसरलेलं असेल तर ते साफ करतो आणि परत काय करतो, त्याला जर पटलं नाही तर तो पुन्हा लावतो. म्हणजे तसं आहे. आपल्याला कसं, आपल्याला डोक्यालाच लावलं तर आपल्याला आवडेल, तसं त्या भगवंतालाही डोक्यालाच लावलेलं आवडेल. म्हणून भक्ती तशी असली पाहिजे. सेवा करतानाही ती मी प्रत्यक्ष माझ्या परब्रह्माची सेवा करते आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं आहे की आम्ही आमची काळजी घेतो तशी भगवंताची काळजी घेता आली पाहिजे. थंडीचे दिवस आहेत, गरम पाणी करून देवाला वाहतात. उष्णोदक समर्पयामी,
थंडी भरपूर, थंडीमध्ये आपल्याला एवढा कुडकुडा येतो आहे, एवढी थंडी वाजते आहे की हात गारटत आहेत, बोलायला जमत नाही आहे, जीभ अडकते आहे. मग आता ते गमतीने मला काय माहीत नाही, पण ते उष्णोदक समर्पयामी म्हणजे उष्णोदक जेव्हा म्हटलं जातं तेव्हा भटजी सांगतात, तेव्हा त्यांच्याजवळ गरम पाणी तयार नसतं, मग बडबड असते. मग पळीमध्ये पाणी घ्यायचं आणि दिव्यावर धरायचं आणि उष्णोदक म्हणून भगवंताच्या डोक्यावर वाहायचं. असं जर आपल्या डोक्यावर जर थंडीच्या दिवसात पाणी टाकत असेल तर तुम्ही म्हणाल मला थंडी भरेल, सर्दी होईल, खोकला होईल. जर थंड पाण्याने, बघा ज्यावेळी सर्दीच्या वेळी आपण गरम पाण्याने आंघोळ करतो, मग त्यावेळी जर आपल्याला थंड पाणी दिलं तर आपल्याला काय काय होईल, आपण म्हणतो नको बाई मला, कारण मला खोकला होईल, सर्दी होईल, ताप येईल, मला थंड पाणी चालत नाही. मग त्या भगवंताला कसं चालेल हो, मला थंडी वाजते, मग त्या भगवंताला थंडी वाजत नसेल का? मग मग तुम्ही तुमची काळजी जर घेता आहात तर भगवंताची सुद्धा तेवढी काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे. हे कोणाबरोबर राहिलं तर तुम्हाला शिकता येणार आहे, तर जाणत्याबरोबर राहिलं तरच आपल्याला ते शिकता येणार आहे. मी माझ्या घरामध्ये मी माझ्या प्रिय व्यक्तीचे किंवा प्रियतम असलेल्या व्यक्तीची जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी आम्ही भगवंताची घेतली पाहिजे. आणि माणसाला प्राणापेक्षा काही प्रिय नाही आहे हो. आम्ही आमची काळजी किती घेतो तेवढी भगवंताची काळजी घ्या. मला थंडी वाजते आहे, मी स्वेटर घातले आहे, थंडीच्या दिवसात मला गरम पाणी पिलं पाहिजे, देवालाही गरम पाणी दिलं पाहिजे, एकदम कडकडीत नाही हो, थोडं त्याला सोसवे. आपल्याला जेवढं सोसवतं तेवढं आपण पितो. तसं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला कूलर लागतो, देवाला पंखासुद्धा बंद करून ठेवायचा का? आम्ही काळजी घेतो भगवंताची, कारण तो आहे म्हणून सगळं आहे. काय म्हटलंय, साक्षात परब्रह्म आहे म्हणून हे सगळं आहे. हे पृथ्वी, ही पृथ्वी चालते आहे, हे सगळं आहे, हे चालतं बोलतं सगळं दिसतं आहे. परंतु भगवंतच नसेल तर हे आहे का? नाही. भगवंत आहे असं त्याचे असे सर्व काळ, तो आताही आहे, माझ्या जन्मापूर्वीही होता आणि माझ्या जन्मानंतरही असणार, माझ्या मृत्यूनंतरही असणार आहे. मग तो नाही तर काहीच नाही आहे. नाम आणि रूप हा सगळा मायेचा खेळ आहे, पण नाव आणि रूप जर काढून टाकलं तर तो भगवंत सर्वत्र आहे याची प्रचिती आम्हाला येईल. म्हणून समर्थ इथे म्हणतात की जाणत्याबरोबर राहा. मग तो जाणता नाना प्रकारच्या गुणांनी नटला आहे. मग तो जाणता कोण आहे, तर तो जाणता भगवंतच आहे. मग तो कोणत्या रूपाने नटलेला आहे ते मला विचारू नका, ते तुम्ही तुमचा अनुभव सांगा. तुमच्या डोळ्यासमोर तो आईच्या रूपाने प्रगट झाला, तो तुमच्या डोळ्यासमोर वडिलांच्या रूपाने प्रगट झाला. कोण? भगवंत हो, परब्रह्म, साक्षात परब्रह्म, माझे सद्गुरू. तो तुमच्या गुरुच्या रूपाने प्रगट झाला, तो तुमच्याजवळ तुमच्या मित्राच्या रूपाने प्रगट झाला, तो तुमच्यासमोर तुमच्या पतीच्या रूपाने प्रगट झाला, तो तुमच्यासमोर तुमच्या बहिणीच्या रूपाने प्रगट झाला. कोणत्या रूपाने तो प्रगट झाला ते मी सांगू शकणार नाही, पण त्याचं जर चांगले गुण असतील तर ते तुम्ही घेतले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही जाणत्याची संगती धरा, कारण तो अंतरात्मा आहे, तो जाणता आहे, कारण तो अंतरात्मा तो एकच आहे. मात्र रूप, मात्र त्याने जी उपाधी धारण केलेली आहे, जे रूप धारण केलेलं आहे ते कधी स्त्री असेल, कधी पुरुष असेल, पण आतमध्ये असतो तो काय? परमात्मा एकच आहे. तो लहान असेल किंवा मोठा असेल पण तो परमात्माच आहे. तो आई असेल किंवा ते वडील असतील पण शेवटी तो परमात्माच आहे. तो भाऊ असेल किंवा तो ती बहीण असेल पण तो शेवटी कोण आहे? परमात्माच आहे. मग ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. परमात्मा आहे. तो मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तरी तो काय आहे? परब्रह्म आहे, साक्षात परब्रह्म आहे, परमात्मा आहे. पण त्याच्यामध्ये जे चांगले गुण आहेत, त्याच्यामध्ये ते कोणीही असो, मग त्याच्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्या गुणांची उपासना त्याला करता आली पाहिजे की तो धन्य झाला. म्हणून समर्थ इथे म्हणतात अशा प्रकारे तुम्ही जाणत्याची सेवा करा, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू, एकदम नाही, हळूहळू तुम्हाला जमेल. एकदम सगळं घ्यायला जमतं का? हो नाही. आम्ही आज शाळेत गेलो आणि आजच आम्हाला सगळं यायला लागलं असं होईल का? पूर्ण पुस्तक आम्हाला आज कळलं असं शिकवून झालं असं होईल का? नाही. हळूहळू होणार आहे, हळूहळू, एकदम नाही. सगळं काही हळूहळू शिकायला येणार आहे. म्हणून एकदम घेता येणार नाही. ज्याला एकदम घेण्याची गडबड होते ना त्याला काहीतरी गडबड होऊनच जाते, ते पचत नाही. का पचत नाही? कारण त्याची सवय नाही. म्हणून काय, आम्ही उन्हात असेल
तर एकदम आम्ही कूलरमध्ये आणि थंड हवेत गेलो तर आम्हाला त्याची बाधा होते बघा. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही मुळामध्ये जर दुर्गुणी आहात, तुमच्यामध्ये जर गुणांची कमी झालेली आहे, तर ते वाढवण्यासाठी तुम्हाला गुणवंत लोकांजवळ राहावं लागेल. ते गुण हळूहळू घ्यावे लागतील. त्यांचं बोलणं कसं आहे, त्याचं चालणं कसं आहे, त्यांची शब्दपेक कशी आहे, प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण आहे. अगदी मनापासून खरं सांगते. शिक्षकाकडे पाहून जितकी मुलं शिकतात, तितकी मुलं शिक्षक वर्गात शिकवतात तरी शिकत नाही. शिक्षकांकडे बघून मुलं शिकतात. जसे शिक्षक असतील ना तशी मुलं असतात. शिक्षक हुशार असतील तर मुलं पण हुशार होतात. म्हणजे शिक्षकांचा प्रत्येक गुण ती मुलं हिरत असतात. अगदी हे खरं आहे हो. कारण शिक्षक मुळात जेव्हा शिकवत असतात तेव्हा फक्त टेक्स्टबुक समोर असतं, पण विद्यार्थी शिक्षकाचं चालणं, शिक्षकांचे बोलणं, शिक्षकांचं वागणं, शिक्षकांचं पाहणं, त्यांचं येणं आणि जाणं, त्यांचा पेहराव, या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण ते करत असतात. फक्त निरीक्षणातूनच ते सगळं शिकत असतात. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे हळूहळू माणूस काय करतो, हळूहळू सगळं शिकत राहतो. आणि म्हणून पुढे दिलंय, जाणत्यापासी लेहो शिकावे, जाणत्यापासी वाचू शिकावे, जाणत्यापासी पुसावे सकळ काही. म्हणजे जाणत्यापाशी लिहायला शिकावं, जाणत्यापाशी वाचायला शिकावं, जाणत्यालाच सगळं काही विचारावं. कारण तो जाणता आहे, सगळं त्याला माहीत आहे. आणि म्हणून म्हटलंय, जाणत्यास करावा उपकार, जाणत्यास झिजवावे शरीर, जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे. मग जाणत्यावर उपकार करावा, जाणत्यासाठी आपलं शरीर झिजवावं आणि त्याचा विचार काय आहे हे जाणून घ्यावं. म्हणून झिजायचंच असेल तर कोणासाठी झिजावं? झिजायचंच असेल तर ज्यांच्याकडनं आम्हाला सद्गुणांचा ठेवा प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी झिजलं पाहिजे. लोक संपत्तीचा ठेवा ज्यांच्याकडनं प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी झिजण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही योग्य नाही. ज्यांच्याकडून आपल्याला उत्तमोत्तम काही मिळत आहे, ज्यांच्याकडून आपल्याला उत्तम गुण धारण करता येतात आहे, उत्तम ज्यांच्याकडून आपल्या गुणांमध्ये उत्तम गुणांची वाढ होत आहे, आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे, आपल्याला काही समजत आहे उत्तमरित्या, त्यांच्याकडून आपल्याला सगळं शिकायचं आहे. म्हणून आमच्याबरोबर येणारी संपत्ती कोणती आहे आपल्याकडे, म्हणजे त्या संपत्तीसाठी आपण काय करतो, त्यांची सेवा करतो, असं योग्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की म्हणजे मुलं म्हणतात की आई वडिलांची पेन्शन मिळते आहे, त्यांची काळजी घ्या. आजोबाकडून प्रॉपर्टी मिळणार आहे म्हणून त्यांचे पाय दाबा. वडील कधीतरी काहीतरी आपल्याला भेट म्हणून देणार आहे म्हणून वडिलांची सेवा करा. ही सगळी नष्ट होणारी संपत्ती आहे. म्हणजे मुलं म्हणतात कसं, आई वडिलांची पेन्शन मिळणार आहे म्हणून काळजी घ्यायची का? नाही, अजिबात नाही. पेन्शन मिळो अथवा न मिळो, परंतु आई वडिलांची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. मनुष्य म्हणून, देह जन्माला आल्यानंतर, म्हणजे आपण माणूस म्हणून, आपण एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. त्यांना पेन्शन मिळो अथवा न मिळो, पण त्यांना म्हातारपणी त्यांच्या हाताची काठी बनणं हे आपलं कर्तव्य आहे. मग आजोबांकडून प्रॉपर्टी मिळणार आहे म्हणून त्यांचे पाय दाबले पाहिजेत असं नाही. आजोबांकडून प्रॉपर्टी मिळो अथवा न मिळो, परंतु माझे आजोबा आहेत, मला त्यांना जपायचं आहे, त्यांचं म्हातारपण मला जपायचं आहे, हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. वडील कधीतरी आपल्याला काहीतरी भेट म्हणून देणार आहे म्हणून वडिलांची सेवा करू नये. ही सगळी नष्ट होणारी संपत्ती आहे. त्या संपत्तीसाठी जर तुम्ही त्यांची सेवा करत असाल तर ती संपत्ती प्राप्त करून सुद्धा ती टाकून जाणार आहात. आपण आपल्यासोबत काय नेणार आहे का? नाही. आमच्याबरोबर येणारी संपत्ती कोणती आहे तर एकच आहे, सद्गुण. सद्गुण ही संपत्ती तुमच्यासोबत कायम येणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे, सद्गुण संपत्ती दे रे राम. काय म्हटलंय? सद्गुण संपत्ती दे रे राम. मग ही संपत्ती ज्या लोकांकडून मिळते आहे, मग ती आई असेल, वडील असतील, गुरु असतील, बंधू असतील, मित्र असतील, लोकांची आपण काळजी, या लोकांची त्या लोकांची सगळ्या काय केली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. संपत्ती मिळते म्हणून काळजी घेऊ नका. ते आपलं परम कर्तव्य आहे. आपल्या आईवडिलांना आधार देणं, आपल्या आजी आजोबांची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून सांगितलंय, त्यांच्याकडून काहीतरी लिहायला शिका,
शरीर झिजवा, त्यांची काळजी घ्या, वागणं शिका, बोलणं शिका. ते उपकार कसे करतात त्याप्रमाणे तुम्ही उपकार करणं शिका. काही लोकांचं लिखाण इतकं सुंदर असतं ना, की पहिलं अक्षर काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकीने लिहिले ऐसे वाटले. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, एकच अक्षर एकसारखं मोत्याचं दाणं, पण त्याला मेहनत घ्यावी लागते. म्हणजे म्हटलंय काय, म्हटलंय समर्थांनी, काही लोकांचं लेखन एवढं सुंदर असतं, लिखाण जे लिहितात ते एवढं सुंदर असतं की ग्रंथ संपे तो पाहत केले. पहिले अक्षर काढले, पहिलं जसं पहिल्या पानावर जसं लिहिले तसं शेवटच्या ओवीपर्यंत तसंच अक्षर आहे, उत्तम काढलेलं आहे. म्हणजे पहिलं कसं तरी उत्तम काढल्यानंतर कसं तरी भरडून लिहिलंय अशातलं केलेलं नाही. पहिलं अक्षर काढले तसं शेवटपर्यंत काढलेलं आहे. म्हणून म्हटलंय पहिले अक्षर काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकीचे लिहिले ऐसे वाटले. म्हणजे एकच अक्षर एकसारखं मोत्याचं दाणं, पण त्याला मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला जितके उत्तम गुण दिसतात आहे, तुम्हाला जितके उत्तम गुण दिसतात आहे ते सगळे श्री प्रभू रामचंद्रांचेच गुण आहेत. ते परमात्म्याचे आहेत, ते परब्रह्माचे आहेत, ते माझ्या ईश्वराचे आहेत, माझ्या सद्गुरूंचे आहेत. आणि परमात्मा जिथे नटलेला आहे, बाकी म्हणजे तो परमात्माच आहे. म्हणजे तो परमात्मा जिथे तिथे नटलेला आहे. जिथे प्रभू रामचंद्रांचे गुण आहे तिथे परमात्मा नटलेला आहे. मग बाकी त्याच्यातल्या त्या गोष्टी सोडून द्या. तुम्हाला काय पाहिजे तेवढं घ्या. म्हणजे आंब्यामध्ये असलेला हा जर रस तुम्हाला सेवन करायचा असेल तर त्यातली आतली जी कोय आहे ती कशीही असू द्या, आम्हाला आंब्यातील रस सेवायला पाहिजे आहे, सेवायचा आहे. तो गुण घ्यायचा आहे, तो गुण त्याच्यातून, म्हणजे तो गुण त्याच्याकडून घेण्यासाठी आहे तिथे. मग आम्ही बाकी सगळं जे रूप आहे ते सगळं रूप माया आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्याची संगती धरावी. म्हणजे कोणाची? जाणत्याची. म्हणून जाणत्याची संगती धरावी. पुढे समर्थ म्हणतात आहे, जाणत्याचे संगतीने भजावे, जाणत्याचे संगतीने झिजावे, जाणत्याचे संगतीने रिझावे, विवर विवरो. म्हणजे जाणत्याच्या संगतीनं भगवत भजन करावे. मग जाणत्यावर उपकार करावा, त्याच्यासाठी आपलं शरीर झिजवावं आणि त्याचा विचार काय आहे हे जाणून घ्यावं. आणि जाणत्याच्या संगतीनं भगवत भजन करावं, त्याच्या संगतीने कष्ट सोसावेत, जाणत्याच्या संगतीत विवरण करीत संतुष्ट व्हावं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, जाणत्यापासी गाणे गावे, जाणत्यापासी गावे गाणे, जाणत्यापासी वाजवणे, नाना आळाप शिकणे जाणत्यापासी. मग जाणत्याच्या पाशी गाणं गावं, वाद्य वाजवावं, जाणत्यापाशी संगीत करेती विविध आलाप वगैरे काय करावं? शिकावं. आणि म्हणून म्हटलंय, जाणत्यापासी गावे गाणे, जाणत्यापासी वाजवणे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की जाणत्यापासी गावे गाणे. आता सांगितले सर्व समर्थांनी की गाणं सुद्धा गायचं असेल तर जाणण्यासाठी जाणत्यापासी वाजवणे. मग वाजवायचं असेल तर तबला पेटी तर जाणत्यापासी वाजवा. म्हणजे तर असेल तर वाजवा. मग नाना आळाप शिकणे जाणत्यापासी, जाणत्याचे कासेसी लगावे, जाणत्याचे औषध घ्यावे, जाणत्या सांगेल ते करावे, यथापथ्य आधी. म्हणजे जाणत्याचे कासेसी लागावे, जाणत्याचे औषध घ्यावे, जाणता सांगेल ते करावे पथ्य आधी. म्हणजे जाणता जसं सांगेल ना तसं वागता आलं पाहिजे. जर आपल्याला बरं व्हायचं आहे, जर या कष्टातून या आजारातून लवकर सुटायचं आहे तर जाणता जो पर्याय सांगेल तसं आपल्याला वागायचं आहे. उलट काही वागता येणार नाही, सरळ वागायचं आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं अशा प्रकारे जाणत्याचे कासेसी धरावे. मग जाणत्या म्हणजे जाणत्याने जे सांगेल ते करते ते करा. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, जाणत्याच्या संगतीनं काय काय करायला सांगितलंय? जाणत्याच्या संगतीने भगवत भजन करावे, मग त्यांच्या संगतीने कष्ट सोसावेत आणि जाणत्याच्या संगतीत विवरण करी संतुष्ट व्हावे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, पुढे समर्थांनी दिलेलं आहे, जाणत्यापासी जाणत्याचे कासेसी लागावे,
म्हणजे जाणत्याच्या नादी लागावं आणि जाणत्याचंच औषध घ्यावं आणि तो सांगेल त्याप्रमाणे आधी पथ्यही करावं. म्हणजे पथ्य केल्याशिवाय ते औषध घेता येत नाही. पथ्य जर पाळलं तर आपल्याला लवकर बरं वाटतं. म्हणजे पथ्य पाळलं, आपण एखादे औषध घेत आहे, वैद्याकडे गेलेलो आहे, एखादा आजार झालेला आहे, जर कावीळसारखा आजार झाला आणि आपण वैद्याकडे जातो, तिथे गेल्यानंतर पथ्य पाळलं तरच आपलं लवकर कव्हर होतं. पथ्य जर पाळलं नाही तर लवकर कव्हर कसं होणार? आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात की जाणत्यापाशी परीक्षा कशी करावी हे शिकावं, जाणत्यापाशी तालीम करावी आणि जाणत्यापाशीच पोहण्याचा अभ्यास कसा करावा. म्हणून पुढे दिलंय, जाणत्यापासी परीक्षा शिकणे व जाणत्यापासी तालीम करणे, जाणत्यापासी पोहणे अभ्यासावे. मग जाणत्याशिवाय सांगितलेलं आहे, जाणत्यापाशी काय कुठले कुठले गुण आहेत तर अभ्यास करणं, परीक्षा कशी करावी हे शिकावं, जाणत्यापाशी तालीम कशी करावी आणि जाणत्याविषयी पोहण्याचा अभ्यास करावा. आणि म्हणून पुढे दिलंय, जाणत्यापासी परीक्षा शिकणे, जाणत्यापासी तालीम करणे, तालीम म्हणजे कुशी खेळणे, जाणत्यापासी पोहणे अभ्यासावे. म्हणजे प्रत्येक जागा समर्थांनी सांगितलेली आहे, प्रत्येक जागा समर्थांनी तिथे सांगितलेली आहे. मग समर्थ म्हणतात की या जगामध्ये ज्या उत्तम गुणांच्या ज्या गोष्टी आहेत, काय म्हटलंय, ज्या उत्तम गुणांच्या ज्या गोष्टी आहेत, ते ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गुणांसाठी आम्ही जाणत्याच्या मागे लागा. म्हणजे जाणता जर माहीत झाला तर काही करायचं कामच नाही. फक्त तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे ते तुम्ही ठरवा आधी. आणि म्हणून बोललेलं आहे, जाणता बोलेल तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारी. मग जाणत्यापासून जाणता बोलेल तसे बोलावे, जाणता जसं बोलेल तसं बोललं पाहिजे, जाणता सांगेल ते चालावे, म्हणजे जाणता सांगेल तसं चालावं, जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारी. मग जाणता करतो तसंच ध्यान म्हणजे ध्यान करण्यास आपण नाना प्रयत्न शिकावे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, जाणत्यास बोलेल तैसे बोलावे, जाणता ऐकेल तैसे ऐकावे, ऐकेल तसे काय करावं, ऐकावं. मग समर्थांनी पुढे म्हटलंय, सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारी. म्हणजे जाणता जसं बोलेल तसं आपण बोलावं, जगात सांगेल तसं चालावं. मग जाणता करतो तेच तसंच धन्य करण्यास अनेक नाना प्रकारे आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, जाणता बोलेल तैसे चालावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान धरावे नाना प्रकारी. बोलेला भी म्हणजे बोलणं शिकायचं असेल तर जाणता बोलतो. म्हणून जो वक्ता आहे त्याचं जर भरपूर ऐकलं तर तो श्रोता सुद्धा वक्ता काय होतो म्हणजे भरपूर ऐकलं जाणत्याचे. म्हणून पुढे म्हटलंय, काय ऐकायचं आहे, जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराया सकळ काही. जाणत्याच्या काव्य कथा शिकाव्या, जाणत्याशी सुचित समजाव्या, म्हणजे जाणत्यापासून कथा सांगण्यास शिकावं, त्याची युक्ती नीट सांगून म्हणजे समजून घ्यावी आणि त्याचा सर्व गोष्टींचे विवरण त्यांच्या करावे. आणि म्हणून पुढे दिले समर्थांनी, अशा प्रकारे जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही. म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उकलावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी. म्हणून पुढे दिले समर्थांनी की जाणत्याचे डावपेच जाणून घ्या आणि जाणत्याशी पीळ उकळावेत आणि तो ज्याप्रमाणे लोकांना राजी राखतो आहे तसं आपणाही लोकांना राजी राखता आली पाहिजे. आपणही लोकांनी काय करावं, राजी राखावं. आणि म्हणून पुढे दिले आहे, अशा प्रकारे जाणत्याकडून सगळ्या गोष्टी शिका असं समर्थ वेळोवेळी म्हणत आहेत. आणि म्हणून पुढे दिले, जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उकलावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी. मग लोकांना आपलंसं करणं, खरं जाणती जी माणसं आहेत त्यांच्या आजूबाजूला सगळी लोक असतात बघा. खरी जी जाणती माणसं आहेत
त्यांच्या सपोर्टला भरपूर माणसं असतात, मग आजूबाजूला सगळी लोक असतात, त्यांच्या आजूबाजूला सगळी लोक असतात, म्हणून गुणग्राहक आम्ही झालं पाहिजे. जगामध्ये अनेक गुणांनी संपन्न अशी लोक आहेत, त्यांना आपलंसं केलं पाहिजे. आणि तुम्ही गुणसंपन्न झाले की मग मधावर जशा सगळ्या माशा बसतात त्याप्रमाणे सगळे लोक तुमच्या भेटीसाठी येतील आणि तुमची कास धरतील. अशा प्रकारे आपण संपन्न व्हा, कारण मुळात आपण काय आहेत, परमेश्वराचे अंश आहेत. परमेश्वराने आपल्याला म्हणजे तयार केलेलं आहे, परमेश्वराचा आपण अंश आहे. त्या परमेश्वरामुळेच आपण इथपर्यंत आलेलो आहे. परमेश्वरामुळे एवढं सगळं सुंदर आयुष्य आपण जगतो आहे आणि त्या परमेश्वरामुळे सगळं मिळालेलं आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे द्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे. मग जाणता माणूस कोणत्या प्रसंगात कसा वागतो आहे ते जाणून घेता आलं पाहिजे. जाणता रामरंगात जसा रंगून जात असेल तसं आपण रंगून जावं. जाणत्याच्या स्फूर्तीचं सर्व साहित्य, याला चांगला अभ्यास, याचा काय करावा, चांगला अभ्यास करावा. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे की जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा, न बोलताची. मग जाणत्याप्रमाणे आपणही काय व्हावं, साक्षेप घ्यावा, म्हणजे उद्योगी व्हावं. त्याची तर्क करण्याची पद्धत समजून घ्यावी. त्याने न बोलताच त्याच्या अंतरंगातील विचार जाणून घ्यावेत. आणि म्हणून पुढे दिलंय, जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. मग काय सांगितलंय, जाणत्याचं धूर्तपण आहे, जाणत्याच असतं बाह्याचे मुत्सद्देगिरीने वागणं. तसंच समर्थ म्हणतात, जाणत्याचे राजकारण सर्व श्रवणकरण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. मग समर्थांनी दिले पुढे, जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण. श्री समर्थांनी जाणत्याचा आम्ही आदर करावा आणि सगळ्या गोष्टी आम्ही जाणत्याकडून शिकाव्यात. जाणत्याचा प्रसंग, जाणत्याचा रंग, जाणत्याचा तरंग आम्ही अभ्यासाला पाहिजे. त्याच्याजवळ असलेल्या वेगवेगळ्या नाना प्रकारच्या ज्या कृती आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत, म्हणजे आपल्याला जाणतं होता येईल. जसा एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करतो, तसा एक जाणकार मनुष्य दुसऱ्या जाणकार पुरुषाला तो काय करतो, जाणता करतो. आणि म्हणून तो संगच आमचा सर्वज्ञाशी झाला पाहिजे, सज्ञ माणसाशी झाला, म्हणजे सुज्ञ माणसाची आपल्याला संग धरायचा आहे. अज्ञानाकडे दुसरा अज्ञानी जर गेला तर त्या ठिकाणी ज्ञान प्रगट होणार नाही. उलट ज्ञानाच्या जवळ अज्ञानी गेला तर तो अज्ञानी जो आहे तो ज्ञानी होईल. म्हणून समर्थ म्हणतात ना, जाणत्याचा साक्षेप घ्यावा. साक्षेप याचा अर्थ प्रयत्न, कष्ट सांगितले आहेत, मेहनत सांगितलेली आहे. मेहनत, उद्योग, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे प्रयत्न केले ते पाहावं, त्यांनी कशा प्रकारे मेहनत केली ती पाहावी आणि आपण सुद्धा त्यांचा मागोमाग घ्यावा. म्हणून सांगितले, जाणत्याचा तर्क घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा, न बोलताची. म्हणजे बऱ्याचदा बोलण्याची गरज नसते, न बोलताही बरीच कामं होतात. मग समर्थ म्हणतात, बऱ्याचदा बोलण्याची गरज नाही, सांगायची गरज नाही, त्याच्यासोबत राहिल्यानंतर आपोआपच आपल्याला अनुभव येतात. साधू संतांबरोबर राहा, ते जाणते आहेत, ते सर्वज्ञ आहेत, त्यांच्याजवळ असलेले जे गुण आहेत ते आपल्याला न बोलताही कळू लागेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. म्हणजे ते धूर्तपण असेल, धूर्तपण म्हणजे वाईट नाही आहे, धूर्तपण म्हणजे चातुर्य वाईट नाही आहे, ते तुमच्या हिताचंच आहे चातुर्य. आम्हाला कोणी फसवते आहे, यामध्ये फसवणाराचा दोष कमी आहे आणि फसण्याचा दोष जास्त आहे, कारण तो फसवण्यासाठी बसलेला आहे आणि तुम्ही फसता आहात. याचा अर्थ तुम्ही विवेकाचा विचार करत नाही. काय म्हटलंय, याचा अर्थ तुम्ही विवेकाचा विचार करत नाही, तुम्ही फसता आहात. याचा अर्थ तुम्ही विवेकाचा विचार करत नाही, तुम्ही फसता आहात, याचा अर्थ तुम्ही अंध आहात. आम्ही डोळस असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला कोणी फसवणार नाही. आपले डोळे असून सुद्धा आपण कधी कधी आंधळ्यासारखं वागतो.
आपल्याला पुढ्यात वस्तू दिसत नाही. माणूस आपल्याला असा चकवा देऊन जातो, पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आजकाल कोणावर विश्वास ठेवायची नाही. माझा मित्र आहे, तो असे व्यवहार करतो, तसे व्यवहार करतो, नाही माझी मैत्रीण आहे, कोणाच्याही याच्यामध्ये अडकायचं नाही. आपल्याला डोळंच असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला कोणी फसवणार नाही. आम्हाला कोणी फसवते आहे यामध्ये आमचा कमीपणा आहे. आम्ही हुशार असलं पाहिजे, आम्ही चतुर असलं पाहिजे, आम्ही धूर्त असलं पाहिजे, आणि तो धूर्तपणा आमच्या हितासाठी असला पाहिजे, दुसऱ्याला फसवण्यासाठी नसला पाहिजे. असा कोणी जो धूर्त आहे, त्या धूर्ताबरोबर राहून आम्हाला धूर्त होता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्याचे धूर्तपण आणि जाणत्याचे राजकारण. राजकारण हा शब्द फार हिताचा आहे. राजकारणाशिवाय राज्य व्यवस्थित चालत नाही. पण राजकारण म्हणजे डावपेच, लोकांना फसवणे, खुर्ची मिळवणे हा राजकारणाचा विषय नाही आहे. जो जाणता आहे, ज्याला राजकारण कळते आहे, याचा अर्थ त्याला समाजाच्या उद्धारासाठी तळमळ आहे. ते राजकारण नाही. समाजाच्या उद्धारासाठी त्याला तळमळ आहे, समाजाचा उद्धार करण्याची तळमळ त्याच्यामध्ये आहे, समाजाचा उद्धार व्हावा यासाठी तो धडपड करत आहे, हे राजकारण आहे. मग समर्थ म्हणतात आहे की उद्धारासाठी तळमळ असली पाहिजे. असा राजकारणी पुरुष जो खरंच दीन दुःखित असल्या लोकांना तो वर काढण्यासाठी प्रयत्न करतो आहे, आणि त्यासाठी तो सदैव कार्यरत आहे. काय करतो आहे? तो सदैव कार्यरत आहे. असा जो राजकारणी आहे, त्याचा अर्थ राजकारण हे सुद्धा अत्यंत निर्मळ क्षेत्र आहे. राजकारण हे मुळामध्ये शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, आम्ही राजकारणी असलं पाहिजे. याचा अर्थ राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्राच्या उद्धाराचा मार्ग आपल्याला दिसतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. मग जाणत्याच्या तोंडून ते ऐकता आलं पाहिजे, जाणत्याचं निरूपण आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आपण कथा, कीर्तन, भजन ऐकलं पाहिजे. भजन कीर्तनामधून आपल्याला कितीतरी बोध सद्गुरू आपले देत असतात. आपण सुधरावं म्हणून व्यावहारिक गोष्टीसुद्धा, आपल्या घरातल्या गोष्टीसुद्धा सांगत असतात. कुणाचं ऐकावं? कुणाचंही ऐकून चालणार नाही, कुणाचंही ऐकून आपला उद्धार होणार नाही. जाणत्याचंच ऐकलं पाहिजे. जसं आम्ही काही खाल्यानंतर आम्हाला आरोग्य प्राप्त होणार नाही, त्याप्रमाणे श्रवण भक्ती सुद्धा आहे. ती करत असताना सुद्धा आम्ही कोणाकडनं ऐकावं या गोष्टीला फार महत्त्व आहे. म्हणून साधू संतांनी गुरुमुख श्रवणाला महत्त्व दिलं आहे. सगळ्या सत्पुरुषांनी साधू संतांच्या निरूपणाला महत्त्व दिलेलं आहे. जे लोक सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करणारे आहेत, त्या लोकांचं जर आम्ही ऐकलं तर ते कुठल्याही स्वार्थाने ते बोलत नसतात. आम्ही तो केलेला गोड आमच्या जीवनाचा काय करतो? मार्गदर्शक ठरतो. मग समर्थ म्हणतात आहे की जसं आम्हाला उत्तमाचं, आपल्याला एखादा आजार झाला किंवा आपल्याला एखाद्या वेळी आपण आजारी असलो आणि बरं वाटत असेल तर आपण डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर आपली दाढ दुखते आहे, म्हणजे दाताचा प्रॉब्लेम आहे, आणि आपण गेलो पोटाच्या दवाखान्यात, चालेल का हो? नाही. ज्याचा जो डॉक्टर आहे, म्हणजे दाताच्या डॉक्टरकडे आपल्याला जायचं आहे तरच आपल्याला त्याचं तिथं निदान होणार आहे. पोटाच्या डॉक्टरकडे जाऊन तिथं उपयोग नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जाणत्याची संगती धरावी. असं निरूपण तुम्ही ऐका, अशी बोधवचनं तुम्ही ऐका, जेणेकरून आमचं चित्त, आमचं मन, आमचं जीवन सर्वांगाने सुंदर होईल. आपल्याला अजून गोडी वाटेल आणि आपण त्याच्यामध्ये आपण आपला काय करू? उद्धार करू, आणि आपल्यासोबत आपल्या समाजाचाही उद्धार करणार आहोत. असं निरूपण आपण ऐकलं पाहिजे. आपल्या चित्तवृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे, आपलं मन एकदम शुद्ध पवित्र झालं पाहिजे, असं श्रवण आपण ऐकलं पाहिजे. म्हणून दुसऱ्याचं काही वाईट ऐकण्यापेक्षा आपण उत्तमाचं श्रवण, भजन करा, भजन ऐका, श्रवण ऐका, निरूपण ऐका, असं समर्थ सांगतात आहे. म्हणून पुढे दिलंय, जाणत्याची कवित्वे शिकावी, गद्ये पद्ये ओळखावी, माधुर्य वचने समजावी, अंतर्यामी. म्हणजे जाणत्यांनी केलेल्या काव्याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. ग्रंथ लिहून ठेवलेत, एवढे संतांनी आपल्या ग्रंथ लिहून ठेवलेले आहे. दासबोध आहे, मनाचे श्लोक आहे, तुकाराम गाथा आहे, सगळं काही आहे, भगवद्गीता आहे, एवढं सगळं उत्तमाचं लिहून ठेवलेलं आहे. ते आपल्याला त्याच्यातून आपल्याला बोध घेता आले पाहिजे, त्याच्यातून आपल्याला आपल्या जीवनाचा सार कळतो आहे. मग ते पहिल्यांदा वाचलं पाहिजे, ते वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून समर्थांनी सांगितले, ते सुमधुर ती वचनं आहे, ती अंतरी आम्ही रुजवली पाहिजेत. आपण
आणि म्हणून सांगितलंय काव्य करा, म्हणजे ज्या 64 कला म्हणतात त्या 64 कलेमध्ये काव्य कला आहे. म्हणून समर्थाने एवढं काव्य केल्यानंतर प्रासादिक हे काव्य जन्माला आलं. म्हणून समर्थ म्हणतात जो जाणता आहे त्याच्याकडनं काव्य शिकलं पाहिजे, त्याच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. इतकं सुंदर काव्य आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे. ते जर वाचलं गेलं तर आपली मती जी आहे ती काय होईल, म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपण एकदम गुंग होऊन जाऊ. गद्य असेल पद्य असेल ते ओळखावं, चांगली वचनं, चांगली मधुर वचनं आम्ही आमच्या मनामध्ये ती कोरून ठेवली पाहिजे, ते आमच्याजवळ टिकवून ठेवली पाहिजे, ती पाठ करून आपण ठेवली पाहिजेत. म्हणून मग हळूहळू ही वचनं जी आपण हळूहळू बोलत गेल्यामुळे त्या वाणीला आपल्या सवय होऊन जाईल आणि तशा प्रकारची आपल्या वाणीवर काय होईल, ती सतत ती आपल्या वाणीवर कशी होईल, म्हणजे सतत ती वचनं आपण बोलत राहू. ते वृत्त अलंकार गद्य पद्य वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या शब्द रचना आहेत. या सगळ्या गोष्टी या काव्याला काय होतात, सौंदर्य प्रदान करतात. अर्थात ते अलंकारच आहेत. म्हणून मराठी काव्यांमध्ये जे वेगवेगळे अलंकार आहेत त्या अलंकारांना अलंकार का म्हणतात, तर ते अलंकार ऐकल्यावर कळतात. आणि म्हणून पुढे समर्थांनी दिलंय, जाणत्याचे पहावे प्रबंध, जाणत्याचे वचनभेद, जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे. मग जाणत्याचे प्रबंध पहावे, ते नाना म्हणजे तो नाना लोकांशी सुखसंवाद कशा प्रकारे करतो याचा शोध आपण घेतला पाहिजे. नाना प्रकारचे म्हणजे संवाद कसा असावा, संवादात काय बोलावं, संवाद असला पाहिजे. संवाद असेल तर तिथून वाद मिटणार आहे. संवाद ठेवला तरच वाद बाजूला होणार आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावी. म्हणजे जाणत्याची तीक्ष्ण बुद्धी, त्याची सहनशीलता आणि त्याची उदारता आपल्याला समजून घेता आली पाहिजे. जाणत्याची नाना कल्पना, जाणत्याची दीर्घ सूचना, जाणत्याची विवंचना समजून घ्यावी. म्हणजे जाणत्याच्या नाना प्रकारच्या कल्पना आहेत. आपण म्हणतो ह्याच वेळी असं कसं काय झालं, देवा मी एवढं सगळं करते, मी भगवंताचं स्मरण करते, नामस्मरण करते, पूजा करते, पूजा अर्चा सगळं काही करते, मग भगवंत एवढ्या लांब लांब मी देवदर्शनालाही जाते, मग माझ्यासोबत असं का होतं. परंतु त्याची ती दीर्घ सूचना, म्हणजे त्याची ती दीर्घ व्यवस्था आहे. म्हणजे त्याच्याकडे ते सगळ्या कल्पना त्याच्यामध्ये त्याला माहीत आहे पुढे काय होणार आहे, त्याने सगळं मांडून ठेवलेलं आहे. तो बरोबर आपल्याला वेळ येईल ते आपल्याला देणार आहे. मग आपल्या वेळेच्या आधी तो सगळं देणार नाही, बरोबर वेळ आल्यावर तो आपल्या सगळ्या म्हणजे सेवेचं पुण्य आपल्याला देणार आहे. मग त्याच्या नाना प्रकारच्या कल्पना आहेत. आपल्या कल्पनापेक्षाही त्याच्या कल्पना भयंकर आहेत. आपल्या कल्पनेच्या बाहेर आपल्याला देतो आहे. म्हणजे तो आपल्याला किती उदार होतो आहे बघा. त्याच्या कल्पना वेगळ्या आहेत, तो आपल्याला भरपूर देणार आहे. पण आपण एवढं मागत आहे, आपण तांदळा एवढं मागत आहे, परंतु तो आपल्याला काय करणार आहे, तो म्हणजे समर्थ सांगत आहे, तो तांदळा एवढा आपण मागत आहे, पण आपल्याला त्याला द्यायचं किती आहे, तो आपल्याला भरपूर काही देणार आहे. म्हणून नाना प्रकारच्या कल्पना, दीर्घ सूचना म्हणजे दूरदर्शीपणा, दीर्घ सूचना म्हणजे पुढे काय होणार आहे याची आम्हाला आज कल्पना असते. तसं आमच्याकडे कोणी पाहुणे येणार आहेत तर त्याची तयारी कशी आम्ही आदल्या दिवशी करतो, तसं एका वर्षाने आमची परीक्षा आहे, मग मुलं पहिल्या दिवसापासूनच अभ्यास करतात. जसं समर्थ म्हणतात, घरी लग्न प्रसंग आहे त्याची तयारी आधीपासूनच केली जाते. वेळेवर करून चालत नाही, आधी 2 दिवस करून चालत नाही, वर्षभर त्याची तयारी असते. मग त्याला दीर्घसूचना म्हणतात. मग समर्थ म्हणतात ती दीर्घसूचना जाणत्याकडनं शिकली पाहिजे. कुठल्या प्रसंगी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक अवघेच घ्यावे. जाणता आपल्या काळाचं सार्थक कसं करतो त्याची अध्यात्म विवेक म्हणजे अध्यात्म विवेक त्याची समजून देण्याची पद्धत आणि त्यानुसार त्याचं आचरण, आणखीही त्याचं अनेक गुण आपण सर्वस्व आत्मसात करायचे आहे. जे जे आम्हाला पाहिजे ते त्या महान व्यक्तींकडून ते आपण काय केले पाहिजे, शिकून घेतले पाहिजे. ते आपल्याला त्यावेळीच कळणार आहे. आणि म्हणून म्हटलंय तर ते महान पुरुष शिकवण्यासाठीच, म्हणजे महान पुरुषांकडून आपल्याला ते शिकायचं आहे. मग त्याच्यासाठी तुमचा वेध, तुमची निष्ठा, या 2 गोष्टी तुम्हाला, सगळ्या जाणत्या गोष्टी, सगळे सद्गुण तुम्हाला बहाल
करतात आहे. आम्हाला वेळ द्यावा लागतो. जो सांगतो आहे किंवा जो शिकवतो आहे त्यांच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. जो श्रद्धावान आहे त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्याचा भक्ती मार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा. मग जाणत्याचं समर्थ म्हणतात आहे, जाणत्याचा भक्ती मार्ग, त्याचं वैराग्य योग, एकूण त्याचं सर्वस्व चरित्र आपण जाणून घेतलं पाहिजे. जाणत्याचे पहावे ज्ञान, जाणत्याचे शिकावे ध्यान, जाणत्याचे सूक्ष्म चिन्ह समजून घ्यावे. मग जाणत्याचे अलिप्तपण, जाणत्याचे विदेह लक्षण, जाणत्याचे ब्रह्मविवरण समजून घ्यावे. म्हणजे भौतिक गोष्टी जशा आम्ही शिकतो जाणत्या पुरुषाकडनं, तशा त्या परलौकिक गोष्टी आहेत. त्या प्राप्तीसाठी असलेल्या अलिप्तपण आहे. समर्थाने ते म्हटलेलं आहे, ते आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून म्हटलंय, अलिप्तपण मज दे रे राम, संगीत गायन मज दे रे राम, सगळ्या गोष्टी मन दे रे राम. म्हणजे तो देणारा कोण आहे? श्रीराम आहेत ते. तो अंतरात्मा आहे. तो अंतरात्मा कुठे आहे? तो त्या पुरुषामध्ये किंवा त्या अधिकारी साधू संतांमध्ये तो अंतरात्मा वास करतो आहे. आणि म्हणून तो अंतरात्मा त्या पद्धतीने आपल्याला प्रगट करतो आहे. जसं पाण्यामध्ये कमळ राहतं, चिखलामध्ये कमळ राहतं, पण ते चिखलाचा आणि पाण्याचा थेंब सुद्धा त्या कमळाला लागत नाही. त्याप्रमाणे आम्ही संसारात राहून आम्ही भगवंताशी जोडलेलं असावं. या संसाराचा लेश सुद्धा आपल्या शरीराला लागता कामा नये. आमच्या मन बुद्धीला ते संसार तो चिकटता कामा नये. म्हणून समर्थ म्हणतात, असा जो जाणता पुरुष आहे त्याच्याकडून ते अलिप्तपण शिकावं, देहामध्ये राहून सुद्धा विदेह पण शिकावं. या सगळ्यांमध्ये अंतरात्मा जो आहे तो खरा जाणता आहे. फक्त त्याचं जाणपणाचं प्रगटीकरण त्या देहामध्ये असतं. म्हणून प्रत्येकाच्या देहामध्ये त्या गुणांमध्ये तो अंतरात्मा आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे समर्थांनी, परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेने करिता आनंद उदंड होतो. परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टीस पडते, विवर विवरो समजावे ते विवेकी जनी. जितुके आपणासी जितुके काही निर्माण झाले, तितुके जगदेश्वरे मिळाले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की जितके काही निर्माण झालं ते सगळं काय आहे? चांगलं निर्माण केलं ते परमेश्वराने निर्माण केलं आहे, यात अजिबात शंका नाही. पण निर्माण करणारा जे निर्माण करतो ते निर्माण करणारा करता, या दोघांना वेगळं करता आलं पाहिजे. भगवंताजवळ कला आहे, मग कला वेगळी आहे आणि भगवंत वेगळा आहे. तो निर्माण करणारा आहे आणि ती कला त्याच्या माध्यमातून प्रगट होते आहे. म्हणून तो जाणता असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, तो निर्माण करीतो जना, परी पाहतो जाता दिसे, परी पाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना आणीत जावा. म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घ्या की निर्माण करणारा हा वेगळा आहे, निर्माण झालेली गोष्टही वेगळी आहे. त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळीपणे देतो आशन. आशन म्हणजे पोट भरणं, सर्व काळ संभाषण तदांशेची करावे. ध्यान धरील तो अभक्त, ध्यान धरितो भक्त, संसारापासून मुक्त भक्तास करी. उपासनेचे सेवटी देवा भक्त अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. श्री समर्थांनी अशा प्रकारे तुम्ही त्या परमात्माचा तुम्ही संग धरावा, त्याच्याशी अखंड भेटी करावी, त्याचं खरा भक्त व्हावा. अभक्त त्याच्यापासून वेगळा राहतो आणि भक्त त्याला जोडलेला असतो. म्हणून या अंतरात्म्याशी आम्ही जोडलेलं असलं पाहिजे आणि संसारापासून आपण मुक्त असलं पाहिजे. ही आमची उपासना आहे. ही उपासना आमची पाहिजे. उपासनेच्या शेवटी देवा भक्त अखंड भेटी, देव आणि भक्त असं एक रूपत्व आमच्यामध्ये निर्माण व्हावं अशी परमेश्वराला प्रार्थना करू. आणि या आमच्या देहामध्ये अंतरात्मा जो आहे तो प्रगट करावा आणि त्याची भेट घ्यावी. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की उपासनेचे सेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. ती श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, सर्वज्ञ संग निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.